शिमल्यावरनं 8:30ला आम्ही निघालो आहे आणि मधातनी कुपरीनंतर नारकंडानंतर रामपूर असं करत किन्नर व्हॅली, किन्नर कैलाश आणि कल्पा असं एकंदरीत तो प्रवासाचा रूट असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघत आम्ही पुढे जाणार आहोत आणि कुपरीला साधारणतः आम्ही मला वाटतं अर्ध्या पाऊण तासात कुपरीला पोचलो आहे. कुपरी एक हिल्स मस्त डेस्टिनेशन आहेत. बरेच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज तिथे होतात. स्नो नसल्यामुळे आत्ता सध्या तिथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आम्हाला काही आढळलं नाही. आम्ही कुपरीला थांबलो आहे. तिथं पेट्रोल फिल केलं आणि पेट्रोल फिल करून चहा आणि घेतला आहे आणि कुपरीवरनं आम्ही पुढे निघालो आहे. कुपरीला फोटो सेशन्स केलेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत अतिशय प्रसन्न वातावरण वाटलं. म्हणजे जवळपास हळूहळू उंच ठिकाणी आम्ही पोहोचत चाललो होतो. मला वाटतं कुपरी साधारणतः एक्सपेक्टेड आहे की 7,000 फूटवर असेल. आणि कुपरीच्या नंतर आम्ही किन्नौर व्हॅलीच्या तिथे एक फोटो सेशन्स केले आणि नंतर कुपरीच्या पुढे जवळपास 20 किलोमीटरचा रस्ता, एकदम खडतर रस्ता, ॲडव्हेंचर जो ट्रेकचा रस्ता होता तो होता आणि ते करत आम्ही पुढे निघालो. किन्नर व्हॅली क्रॉस करत आणि रोडसुद्धा एकदम छोटे रोड होते. पुढून गाडी आली का थोडंसं साईडला कुठेतरी थांबायचं आणि हे हळूहळू माझी प्रॅक्टिस होत चालली होती. असं करत आम्ही किन्नौर कैलाशचं दर्शन झालं आणि मग कल्पाला आम्ही किन्नौर कैलाशच्या शेजारीच एक हिल्स ऑफ हॉटेल घेतलं आणि तिथे आम्ही रात्रीला स्टे केला आहे आणि मग रात्रीला स्टे केला आणि सकाळी उठून मग तिथेच आम्ही चहा आणि माझ्यासोबत स्टोवसोबत असल्यामुळे आम्ही मॅगी आणि चहा आम्ही तिथेच बनवला आणि सकाळी चहा नाश्ता करून आम्ही सकाळी तिथं तो अतिशय प्रसन्न रात्र आमची गेली आणि टेम्परेचर जवळपास -7पर्यंत काहीतरी होतं त्या दिवसचं, 7 to 8पर्यंत. तर अशा ह्याच्यात खूप थंडी होती. त्या थंडीमध्ये आम्ही पण उठल्यानंतर जो वातावरण होतं तिथलं किन्नौर कैलाशचं आणि ते बघून खरंच मन प्रसन्न झालं होतं आणि खूप म्हणजे एक वेगळाच आनंद होता तो. असं करत दुसऱ्या दिवशी आम्ही परत पुढच्या प्रवासासाठी निघालो. स्टे ट्यून्ड.